नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये दीपालीने रुचिताच्या कानाखाली मारलेली आहे. काय झालेला आहे पूर्ण विषय मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये पाहायला मिळत आहे की रुचिता बोलते दीपालीकडे बोट करून की हिने सगळ्यांना असं स्टेटमेंट सांगितलं की मी आरबीला टच केलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर दीपाली पूर्ण शॉक होते आणि बोलते की मी तुझ्यावर बोललेली नाही आहे, मी ती नव्हती. तर दीपाली दुसरीकडे बोट दाखवून म्हणते की ती होती. आणि या सगळ्यानंतर दोघींचा सुद्धा पारा चढलेला पाहायला मिळतो. त्यानंतर दीपाली बोलते की हात खाली करून बोल. त्यानंतर रुचिता बोलते दीपालीला की तू बोट खाली करून बोल. त्यानंतर दीपाली सय्यद यांचा खूप जास्त पारा चढलेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर दीपाली रुचिताला बोलते की अशी खनखन कानाखाली वाजवेन ना, तर रुचिता बोलते चल मारून दाखव. आणि त्यानंतर प्रोमोमध्ये शेवटला कानाखाली मारल्याचा आवाज ऐकायला येतोय आणि रुचिता खूप जोरात ओरडते. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला असं समजलेलं आहे की टास्कमध्ये रुचिताने राकेश यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता आणि आता दीपाली आणि रुचितामधलं हे भांडण त्यावरूनच असल्याचं प्रोमोमधून तर स्पष्ट होतं आहे. कारण मित्रांनो, आरबीचं नावसुद्धा रुचिता घेताना दिसते प्रोमोमध्ये. तर मित्रांनो, प्रोमो नेहमीच मिसलिडिंग असतो, पण खरंच जर दीपाली सय्यद यांनी रुचिताला कानाखाली मारलेलं असेल तर दीपाली आता घराबाहेर जाणार का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. तर संध्याकाळच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच की नक्की दीपालीने रुचिताला मारलेला आहे की नाही. तुमचं काय मत आहे मित्रांनो, या दोघींमध्ये कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे, मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.